मित्रांनो, आज मी तुम्हाला इंग्लिशची टेस्ट सोडून दाखवणार आहे. सर्वप्रथम आपलं नाव, शाळेचं नाव हे टाकून घ्यायचं आहे. नंतर काय येतं डॉट डॉट इज युअर नेम, ह्यातला आपल्याला एक क्वेश्चन शोधायचा आहे आणि इथं टाकायचं, जेणे की वाक्य तयार होईल. इथं आपण टाकूया व्हॉट, WHAT, व्हॉट इज युअर नेम. नंतर ओल्ड आर यू, तिथं का नाही आपण हे बघा ह्या पद्धतीने असं लिहून घ्यायचं आहे. नंतर हे दुसरा सेकंड क्वेश्चन आहे, मॅच द अंडरलाइंड वर्ड इन कॉलम 1 विथ देअर करेक्ट पार्ट ऑफ स्पीच इन कॉलम B. चला तर आपण हे आन्सर सोडवूया. सर्वप्रथम पहिल्याचा आन्सर आहे वर्ब, दुसऱ्याचा आन्सर आहे नाऊन अँड तिसऱ्याचा आन्सर आहे ॲडजेक्टिव्ह, ADJECTIVE, ॲडजेक्टिव्ह. तिसऱ्याचं उत्तर आहे प्रोनाउन्स. आणि लास्टचं पाचव्याचं उत्तर आहे ॲडवर्ब. हे बघा इथं आता त्यांनी एक पॅसेज दिला आहे, त्याच्या आधारे आपल्याला हे उत्तर शोधायचं आहे. आता इथं येणार, इथं टीम्स दिलेला आहे DCVC वर्सेस LSG आणि इथं डेट 14 मे आणि वेम प्लेस म्हणजे दिल्लीमध्ये हे कार्यक्रम झालेला आहे. आता टाइम्स म्हणजे आपल्या टीम्स ही करायचे आहे, आपल्याला बघायचे आहे. आता RP वर्सेस PBKS. आता इथं आपल्याला डेट बघायची, SRH वर्सेस GT. ह्या टीमची डेट म्हणजे कुठल्या तारखेला ह्यांचं मॅच झालेली, 16 मेला ह्यांची मॅच झालेली आहे. तर 17 मेला बघायचं आता आपल्याला, म्हणजे कुणाकुणाची वर्सेस लागलेली आहे. तर MI वर्सेस LSG यांची 17 मेला वर्सेस लागली. RCB वर्सेस CSK यांची 18 मेला वर्सेस लागलेली आहे. आणि कुठे लागलेली आहे, ह्यांची बँगलोरला मॅच झालेली आहे. चला तर आपण 6वा क्वेश्चन बघूया. ॲट लास्ट द फायबर्स वॉज रिडिकल टू. ह्या 3 आन्सरमधला आपल्याला एक आन्सर शोधायचा आहे आणि तर लिहायचा आहे. तर ह्याचा आन्सर आहे रॅग्स, RAGS, रॅग्स. आणि इथं एक आहे द रिच यंग मॅन अफ्रेड टू पे डॉट डॉट कॉइन्स, म्हणजे किती कॉइन्समध्ये ते हे झालेलं आहे, 8 कॉइन्समध्ये त्यांनी हे केलेलं आहे. चला तर आपण B क्वेश्चन बघूया 6व्यातला. आता हे त्यांनी वर्ड दिलेलं, ह्यातला पहिल्यांदा कुठला वर्ड येतोय, सेंटेन्स दिलेलं आहे 4. ह्यातलं इथं त्यांनी हे दिलेलं आहे पॅसेज. त्या पॅसेजमध्ये पहिल्यांदा कुठला वर्ड येतोय ते बघायचं आहे आपल्याला.